गाइस, आज आम्ही बाहेर जाणार आहे विथ माय हस्बंड. सो मीट सून अगेन विथ द जर्नी. हॅलो गाइस, तर आता आमचा रोड ट्रिप चालू झालेला आहे. वर तुम्ही बघू शकता गुजरातचं प्रसिद्ध मंदिर आहे देवीचं. तर आम्ही आमचं आता तिथून दर्शन घेऊन रोड ट्रिप चालू केली आहे आजच्या दिवसाची. आता जसं की तुम्हाला कळलं, आता हायवेवर आहोत आम्ही सध्या आणि हायवेवर जास्ती गाड्या असल्यामुळे आवाज येत नाही आहे, पण मध्ये मध्ये मी तुम्हाला कनेक्ट करत राहील. आता आम्ही पुढे पुढे चाललो आहे, तर डेस्टिनेशनवरती किंवा मध्ये मध्ये आम्ही कनेक्ट करत राहू तुम्हाला. तर पुढे जाऊन बघूया काय. बाय. आता आम्ही जेवायला थांबलो आहे, तर आता कोकण रत्नामध्ये जेवायला जाऊया, आपली पोटपूजा करूया. चला दाखवते काय काय खाणार आहे. तर आम्ही आता इथे ऑर्डर केलंय चीज मसाला पापड. पहिला सॉरी, आमची ऑर्डर रिप्लेस झाली आहे. ओनली विथ मसाला पापड, नो चीज मसाला पापड. आम्ही थांबलो इथे कोकण रत्ना हॉटेलमध्ये, which is located in डायगर. याच्या आधी पण आलेलो आम्ही या रेस्टॉरंटमध्ये, आज सेकंड टाइम परत आलो. आमची डिश आलेली आहे गाईस, चिकन टिक्का मसाला. अभी मजा आएगा ना भिडो. चला आम्ही जेवायला स्टार्ट करतो. थँक्यू. स्पून नाही भेटलाय. हे बडीशॉप त्याला टिश्यू पेपर मध्ये भरायचं होतं, पण त्याला नाही भेटलंय स्पून. जरा स्टँड बाय पेट्रोल भरायला आलं. पेट्रोल भरून झालं की ऑलमोस्ट 10-15 मिनिटात त्या डेस्टिनेशनवरती जाऊ आम्ही आणि मग तिथे जाऊन भेटूया. तर जसं की मी बोलली होती गाईस तुम्हाला की मी इकडे आली आहे जिथे आमचं पहिलं प्री वेडिंग शूटचं झालं होतं. हीच ती जागा, तर मी पुढे दाखवेल पाण्याची वगैरे. आणि आता हीच ती लोकेशन आहे, तुम्ही मला बघून सांगा की तुम्हाला कशी वाटते. आम्ही त्यांच्या प्री वेडिंग फोटोशूटसाठी आलो होतो, तर प्लीज त्या लोकेशनचा व्ह्यू घ्या. मे बी मला तुम्हाला पूर्ण लोकेशन व्यवस्थित नाही दाखवता आला, पण हा बदलापूरला कनेक्टेड आहे हा रोडवे. इवन हवं तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल मॅप वाईज की कुठे आहे हे, पण पूर्ण दाखवता नाही आलं कारण की इकडे ऑलरेडी खूप पब्लिक होती वेगवेगळी आणि थोडं क्राऊडी झाल्यामुळे व्यवस्थित लोकेशनवरती शूट नाही करता आला. पण मे बी जरासा मी तुम्हाला हिंट देऊ शकली की किती सुपर्ब लोकेशन आहे पाण्याच्या ठिकाणी. आणि ते आम्ही आमच्या प्री वेडिंगसाठी आलो होतो, जिथे आम्ही फोटोज खूप सारे क्लिक केलेले आहेत. आणि आता आपण थोडा ब्रेक घेतलेला आहे, 1 तास गाडीवर बसून वैताग आलेला खूप. तर आता आपण परत आपला रूट चालू करतोय आणि लवकरच त्या डेस्टिनेशनवरती पोहोचू आपल्या स्पेशल व्यक्तीला भेटायला. थँक्यू. डेस्टिनेशनवरती आलो आहोत. 2 तासाचा लॉंग प्रवास करून आम्ही जसं बोललो तर एका स्पेशल व्यक्तीला भेटायला आलोय. तर आपण जाऊया तिथे. ही आहे आमची स्पेशल व्यक्ती, बॉब. खूप लहान असता बॉब आला होता, म्हणजे माझ्या हस्बंडच्या घरी होता हा वाला लॅब. पण हा खूप बारीक होता. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा 3च महिने हा आमच्यासोबत राहिला. आम्हाला शिफ्ट व्हायचं होतं ठाण्याला. आम्ही आधी ठाण्यालाच राहत होतो, तर तिकडे शिफ्ट व्हायचं होतं आम्हाला परत. तर मग आता बॉबची परत जिम्मेदारी कोण घेणार सगळ्या गोष्टींचं. सगळेच ऑफिस वगैरे सगळेच बाहेर असतात, पप्पा मम्मी सुनीत पण, इवन माय हस्बंड सुनीत. तर ह्याची जिम्मेदारी कोण घेणार, ह्याच्यासाठी ह्याला पण आम्ही मग इकडे दिलं. इथे एक फार्म हाऊस आहे मुरबाडला, मग आता ह्याची काळजी घ्यायला इथे या फार्म हाऊसवर त्याला ठेवलं. पण हा पण एक आमच्या घरातला मेंबर होता 2 इयर्सचा आधी.
आणि आज त्यालाच आम्ही स्पेशली भेटायला आलो खूप दिवसाने. तो पण खूप खुश आहे, खेळला आमच्याबरोबर. सुनीतला तर कधीपासून तो जम्प करतोय त्याला भेटायच्या ह्याच्यात आहे. पण हा तुम्ही बघू शकता क्यूट लबी, क्यूट लबी. तू धावतो येईल धावत. नाटकी ऍटिट्यूड दाखवतो हा. हेला भेटायला आलं 2 तास गाडीवरती आम्ही. बसला बसला बसला. आता डोक्यावरती हात फिरव त्याच्या. खालती खालती. हा तसा हात फिरवता त्याला बरं वाटतं. तोंडात बघ तिने ती रशी पकडून ठेवली. रशी मस्त आली. सो गाईज आम्ही परत रिटर्न आमच्या घरी आलेलो आहोत. आता खूप डल झालं फेस वगैरे तुम्ही बघू शकता. बाहेर किती ऊन आहे. कृपया बोलेन दुपारचं कोणी बाहेर निघू नका कारण की जास्तच डिहायड्रेशन होत आहे. बिचारा माझा हस्बंड पण बघितलं तुम्ही. आय थिंक 4 आवर्स गाडी चालवली असेल. 4 to 5 आवर्स. तर आता आम्ही चाललोय घरी रिटर्न. फ्रेश होऊ आता. आजचा दिवस इथेच संपला. छोटंसं होतं ट्रिप पण आवडली आहे. एन्जॉय केलं. उन्हात बाहेर नका निघू बोल फक्त. उन्हात बाहेर नका निघू. थंडी असली तर निघा बाहेर. आणि स्वतःला डिहायड्रेट करू नका प्लीज. पाणी पियत जा जसं की आम्ही आता 4-5 बाटल्या पाणी पिलं. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी असेच कनेक्टेड राहा. बाय बाय.